हे आता दृष्टांत सांगितलेले नाही बरं. काम, क्रोध, मोह, मत्सर, दंभ, अहंकार या षडरूपाला बाहेर काढावं लागेल, तेव्हा आमचं अंतःकरण निर्मळ होईल. मग म्हणले आता साधकाला कळलं. म्हणले बाबा महाराज, तुम्ही सांगितलं आम्हाला जगामध्ये सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे. मान्य, आम्हाला कळलं. आम्हाला ज्ञानही मिळवायचंय. त्यासाठी काय करावं लागेल? जरी मनी अति आणावे, मनामध्ये आणावं लागेल. अति अंतःकरण निर्मळ करावं लागेल, अंतःकरणात जागा करावं लागेल. जरी मनी अति आणावे, पण हे शरीर बाहेर काढायचे कसे हे आम्हाला नाही ना कळलं. कळतंय ना तुम्हाला मी काय सांगतोय? थोडं थोडं जसं मला समजते तसं समजतं. हे अंतःकरणातलं शरीर बाहेर काढायला जागा करण्यासाठी मग आता पुढे काय करावं लागेल? बरं, तुम्ही म्हणतात ते आत्मज्ञान आत्मज्ञान, ते आम्हाला आत्मज्ञान माहितही नाही कसं असतं ते. आणि अंतःकरण हे निर्मळ कसं करायचं तेही माहित नाही. हे जरा सांगा ना आम्हाला. असं माऊलीच्या साधकाने ज्यावेळेस प्रश्न केला त्यावेळेस माऊली याच ओवीच्या पुढच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, ते ज्ञान पैगा पडवे, जरी मनी अति आणावे, मग काय करावे? तरी संताया भजावे. इथपर्यंत सर्वस्वी पुन्हा पुरुष आहे, त्याच्यावर पुन्हा वेगळं चिंतन. तरी संताया भजावे. उपाय सांगितला, सोपा उपाय सांगितला. काय उपाय सांगितला? संताची सेवा करायची. संताला भजायचं म्हणजे संताची सेवा करायची. हो माऊली, कळलं आम्हाला. तुम्ही सांगितलं, आम्ही त्या मार्गाने जायला तयार आहोत. बर्मा, पण आम्हाला हेच कळत नाही नेमके संत कोणतं म्हणायचं, संत म्हणायचं कुणाला? हे तर विशेष आहे ना. कारण आज या कलियुगामध्ये जर आपण विचार केला, पावले आपल्याला फुटपाथावर मिळतील असे संत मिळायला लागले. तर जे हरी म्हटले की संत झाला, तिळा कपाळी, गळ्यामध्ये घातल्या माळा, टिळे, टोपी, माळा, देवाचे गबाळे, वागवी ओंगळ पोटासाठी तुकोबाराय म्हणतात. हे असे संत किती काही भेटतील. भगवत परिधान केले, दाढी वाढवली गेली, घटावळले गेल्या, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या, भगवी लुंगी लावली, आदेश निरंजन झाला संत. मग संत असेल का खरा? कारण आत्मज्ञान मिळायचे ना. मग आत्मज्ञान कुठे मिळेल? संताकडे मिळेल. संत हे आत्मज्ञानाचं भांडार आहे, संत हे ज्ञानाचं भांडार आहे. पण कोणता संत? त्याच्याकडे ते पाहिजे ना. हे सगळे संत व्यवहार ज्ञानाचे तत्व या पृथ्वी तलावरती सापडतात का? सगळे भोंदू संत आहे. ऐशे कैशे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावोनी राख, डोळे झाकोनी करती पाप, दावोनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, अंचळो तयाची संगती. पावला पावलावर असले संत आपल्याला भेटतात. आणि या संताचा मोठा बाजार भरलाय बाजार. महान महान उपाध्या लावले गेलेले आहेत. वेदांत वाचस्पती, हास्य सम्राट, कीर्तन केसरी, विनोद सम्राट, समाज प्रबोधनकार. काय प्रबोधन करतो? समाजाचं झालं का याचं झालं? विचार करायची गोष्ट आहे. सोने रुपये खाना महामृत्तिके समान अभंग घेतला महाराजांनी, गव्हाणे महाराज. आणि 10 बोटामध्ये डोळ्याच्या अंगठ्या सोने रुपये धन महामृत्तिके समान. आणि चिंतन करतोय त्याच्यावर. मग किती आत्मज्ञान मिळेल त्या बाबाकडून? आत्मज्ञान तिथे मिळेल. साधू कळला पाहिजे. आत्मज्ञान आम्हाला प्राप्त करायचंय. माऊलीने सांगितलंय ते ज्ञान पैका बरवे, जरी म्हणजे अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. संताला भजायचे, पण संत कळला पाहिजे. संत त्या लायकीचा पाहिजे. आणि संत त्या लायकीचा नाही, हीच कलियुगातली फार मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून समाज सुधरत नाही.